देशामधले बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 10व्या द्विपक्षीय कराराकरता इंडियन बँक असोसिएशन सोबत आज अंतिम बैठक होणार आहे। यात चर्चा निष्फळ झाली तर 21 ते 24 जानेवारी दरम्यान सलग 4 दिवसांच्या संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिलाय। यानंतर 25 जानेवारीला रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सलग 6 दिवस बँका बंद राहतील। त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे। या संपात स्टेट बँक आणि स्टेट बँक समूहातील 5 सरकारी बँका, 18 राष्ट्रीयकृत बँका, आयडी बँक, कर्नाटक बँक, फेडरल बँक, 18 जुन्या खासगी बँका, स्टँडर्ड चार्टर्ड, HSBC, सिटी बँक आणि 8 विदेशी बँकांमधल्या शाखा संपात सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे नाबार्ड, रिझर्व्ह बँक आणि IDBI या बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी मिळून असे एकूण 10 लाख कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकिंग व्यवहार पूर्णपणे ठप्प होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।